गैरवर्तन तुम्ही मैदानामध्ये करायचं नाहीये. ही क्रिकेट स्पर्धा आपली आहे आणि आपल्या गोष्टी आपण जशा जपून ठेवतो, जवळून त्याला जपणूक देत असतो, वागणूक देत असतो, तशाच पद्धतीचे या स्पर्धेला सुद्धा वागणूक देण्याची आवश्यकता असणार आहे. इथे तसं काही होत नाही आहे, परंतु सांगणं आमचं काम आहे. रॉयल किंग ग्रुप तुमचे 2 बॅटरसुद्धा रेडी ठेवायचे आहेत असं मी विनंती करेन, कारण जे बॅटर्स असतात हल्ली टेनिस क्रिकेटला सुद्धा बऱ्याच पद्धतीने ग्लॅमर आलेला आहे. म्हणजे मी म्हणेन ज्या वेळेला 15 ते 20 वर्षाच्या आपण मागे गेलो तर 2 किंवा मी तर म्हणेन 2च बॅट, एकच बॅट कधीतरी वापरायचे, नाहीतर नॉन स्ट्राईक एंडला काठी म्हणून अगदी ते वापरत असायचे. चला कॉकटेल ग्रुप आणि दोन्ही टीम्स 12th मॅन तुमचे इथपर्यंत या. बघा मी आधी सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही थोडा वेळ स्पेंड करताय, असं कालचं ऑब्झर्वेशन आहे आपलं. तो वेळ कसा स्पेंड करताय पहा की तुम्ही एक बॅटर आऊट झाल्यानंतर नेक्स्ट बॅटर ग्राउंडमध्ये यायला खूप उशीर होतो. तो उशीर करायचा नाही आहे. जे फलंदाज बॅटिंग करणार आहेत त्यांनी आपल्या बॅट कवर्समध्ये काढून ठेवायचे आहेत. त्यानंतर तुमचे गार्ड्स, तुमचे हँड ग्लोव्स जे काही तुम्ही यूज करणार आहात ते सुद्धा तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचे आहेत. नाहीतर अशी परिस्थिती होते की अरे आपली बॅट कुठे आहे, आपला गार्ड कुठे आहे, आपले हँड ग्लोव्स कुठे आहे, आणि त्या शोधाशोधीमध्ये एखादे 2 मिनटं निघून जातात. आणि एका मिनटाचं महत्त्व फार मोठं आहे मित्रांनो. एका मिनटामध्ये प्रत्येकाचं आयुष्य हे बदलून जातं असं आपण नेहमी म्हणतो. एका मिनटामध्ये एखादी ट्रेन चुकते आणि एका गोष्टीमुळे, एका छोट्या चुकीमुळे बऱ्याच गोष्टी घडत असतात. म्हणजे एक छोटी चूक, टायटॅनिक जहाजाला एक छोटं छिद्र पडलं होतं आणि मोठं जहाज डुबवण्यासाठी ते फार उपयुक्त ठरलं. त्यामुळे द अनसिंकेबल जी शिप होती, म्हणजे न बुडणारं जहाज, ते सुद्धा बुडलं होतं. त्यामुळे एखादं छोटं छिद्र ज्या वेळेला बोटीला पडतं त्यावेळेला कोळी राजाला माहीत आहे की त्या छोट्या छिद्राने काय होतं. ते कधी मोठं बनेल आणि कधी घातक ठरेल काही सांगता येत नाही आहे. हा आगरी कोळी राजा समुद्रामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता या समुद्रामध्ये जात असतो आणि मच्छीमारी करून अगदी जे आपलं आहार आहे किंवा जो आपला व्यवसाय आहे आणि योग्य उद्योगधंदा करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण नेहमी म्हणतो की बऱ्याच वेळेला म्हणतात की कोळी लोकांकडे बरंचसं सोनं असतात, पण ते मेहनतीचं आहे ना, कोणाकडून त्यांनी लुबाडलेलं नाही आहे. चला मी विनंती करतोय, पंचसुद्धा मैदानामध्ये जात आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत पहिल्या सामन्यासाठी. कॉकटेल ग्रुप वर्सेस रॉयल किंग ग्रुप साखर, या 2 संघादरम्यान हा रंगलेला क्रिकेटचा थरार. डे 2 मध्ये आपण आहोत. चला दोनही टीम्स तुमचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. 12वा प्लेयर बॉल टाकायच्या आधी जर आला नाही तर आयोजकांकडून पेनल्टी दिली जाईल. कारण प्रत्येक खेळाडूचं नाव सांगणं मित्रांनो बंधनकारक आहे. या विभागामध्ये आम्ही सुद्धा नवीन आहोत. काही खेळाडूंची नावं आम्हाला माहीत जरूर आहेत, परंतु काही खेळाडू त्यांना इंट्रोड्यूस करणं आमचं काम आहे आणि नावं सांगण्याचं काम तुमचं आहे. सो 12th मॅन फार इम्पॉर्टंट असतो. आपण म्हणतो ना की 12वा खेळाडू म्हणजे नावं सांगणारा नसतो. अरे केतन म्हात्रे सारखा फलंदाज 12वा खेळाडूपासून वन ऑफ द बेस्ट टेनिस प्लेयर ऑफ इंडिया म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. 36 बाईक, 6 4 व्हीलर्स, कुठला तो रेकॉर्ड आणि कोण केतन म्हात्रे. नेहमी सिंपल वर्क आणि या मैदानावर सुद्धा तो 2-3 वेळा खेळून गेलेला आहे. फरदीन काझी सुद्धा असेल. अरे तुम्हाला माहीत नसेल विश्वजित ठाकूरचा सुद्धा असंच आहे. पंच मैदानामध्ये जात आहेत. मॅन फ्रॉम पेन आमचे प्रवीण सर, रमेश सर मैदानामध्ये गेलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करत आहे. क्रिकेटचा या सोहळ्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सामील झालेलो आहोत, त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमचे गुरुवर्य यासिन सर सुद्धा आम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये जॉईन होणार आहेत. त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सर वेलकम सर.
मनपूर्वक स्वागत सुद्धा असणार आहे तुमचं. रॉयल किंग ग्रुप साखर वर्सेस कॉकटेल ग्रुप. ज्या कार्स बाईक तुम्ही समोरच्या दिशेला पार्क केलेल्या आहेत त्या थोड्या साईडला लावायच्या आहेत, कारण उन्हाचा प्रभाव त्याच्यावर काचेवर पडला की थोड्या अंशी ते रिफ्लेक्शन मैदानामध्ये येतात आणि रोड आहे तो येण्या जाण्याचा, त्यामुळे तिथे अडथळा निर्माण व्हायला नाही पाहिजे, हीच दक्षता असणार आहे. आणि एंट्री पॉईंटला सुद्धा ज्या बाईक्स कार आहेत त्यासुद्धा तुम्ही योग्य दिशेला पार्क करायचं आहे. कॉकटेल ग्रुप साखर ज्यांनी टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रण दिलं ते अर्थातच रॉयल किंग ग्रुप साखर या टीमला, चला फलंदाजी करून दाखवा आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो आम्ही मोडूनच काढणार, याच उद्देशाने घेतलेला हा निर्णय. कधी कधी हे घेतलेले निर्णय फार महत्त्वाचे असतात. आपण म्हणतो ना की समुद्रामध्ये थोडंसं खोलवर जायचं, तिथे आपल्याला मासेमारी करायला आपल्याला मिळू शकेल, जास्त मासे मिळू शकतील, असं कोळीराजा नेहमी त्यांचं प्रिडिक्शन असतं ते. आता हे प्रिडिक्शन या मॅचमध्ये सफल होणार का? घेतलेला निर्णय सफल करण्याची जबाबदारी ही आपल्यावरच असते. मग विचार न करता घेतलेला निर्णय. सो पहिल्या सत्रासाठी नेहमीप्रमाणे मी यासिन मर्चंट सरांना विनंती करेन तुमच्या स्टाईलने या इनिंगची तुम्ही सुरुवात करायची आहे. ओव्हर टू यू सर. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. 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 हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. डीजे. हॅलो चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व संघांचं, सर्व संघ मालकांचं, सर्व खेळाडूंचं आणि आमच्या ग्रामस्थांचं, आमच्या मायबाप प्रेक्षकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अक्षी साखर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना कॉकटेल ग्रुप साखर विपक्ष रॉयल किंग साखर या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल झालाय आणि कॉकटेल ग्रुप साखर या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले रॉयल किंग साखर या संघाला. ही संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूबच्या साह्याने सुद्धा पाहू शकता. AK लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जाऊन. हॅलो. अविरत कचरेकर आणि त्यांचे सर्वच टेक्निशियन्स, कॅमेरामन, ऑनलाईन स्कोरर आणि ऑपरेटर यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आमचे तिन्ही ऑफिशियल्स, तिन्ही पंच यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे गुणलेखक दरणे गुरुजी आणि त्याचप्रमाणे आमचे डीजे मास्टर निकेत
आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आमचा आवाज आपल्यापर्यंत सुयोग्य पद्धतीनं पोहोचवण्यासाठी ते मेहनत करत आहेत. मित्रांनो, फिल्डरला त्रास होतो त्या तिकडच्या मिड विकेटच्या. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे ती सन्माननीय मुकेश जी बामजी. मुकेश बामजी यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच साठी ज्या ट्रॉफीज आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत ते स्पॉन्सर आहेत गजानन बुरांडे आणि लाईव्हचा जो खर्च आहे तो समोती ग्रुप यांच्या माध्यमातून इथे प्रोव्हाइड केलेला आहे. अजून थोडा कमी करा आवाज. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे रोख स्वरूपात आपण पाहतोय 55,555 रुपये हे कैलासवासी सुमन दत्ताराम बुरांडे यांच्या स्मरणार्थ आनंद दत्ताराम बुरांडे यांच्यातर्फे आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं रोख पारितोषिक 33,333 हे सन्माननीय सुधीर दशरथ पोलेकर यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. सामना सुरू होतोय. अपन वळणार आहोत सामन्याकडे. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. ओहो, पहली ही गेंद हुक किया है. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6. क्या कमाल की शुरुआत हो चुकी है. इससे अच्छी और शुरुआत क्या होगी. बल्लेबाज रोनित नाखवा एक नामचीन बल्लेबाज है, मगर थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जैसे ही मिली उन्होंने ये नहीं सोचा कि ये पहली गेंद है, मैच का पहला बॉल है. देखिए, ये होती है सोच, ये होती है मानसिकता, ये होती है तैयारी. आप किस तरह से सोचते हो, किस तरह से देखते हो, किस तरह से आपका नज़रिया है इस मैच को देखने का, इस टूर्नामेंट को देखने का, ये यहाँ पे प्रतीत हो रहा है. जी हाँ, इसमें दबा उल्टे हाथ से खेला है, दुधारी तलवार, मगर यहाँ पे जीवनदान. ओहो, रोनित नाखवा जैसे बल्लेबाज को आपने जीवन दान दिया है. इसका बहुत बड़ा खामियाजा आपको भुगतना पड़ेगा. रोनित जैसे बल्लेबाज को जीवन दान नहीं दे सकते, नहीं दे सकते, नहीं दे सकते, कतई नहीं दे सकते. ये मैच का टर्निंग पॉइंट भी हो सकता है. और ऐसा भी नहीं कि बहुत टफ ये कैच था. बहुत वक्त आपके पास जज करने का, बहुत देर तक गेंद हवा में थी, आप पोजीशन में आए थे, गेंद के नीचे आए थे. इस तरह की फील्डिंग करके आपको बहुत मुश्किलों का सामना करना पड़ेगा. मैंने अक्सर दोस्तों कहा, मगर कोई सीरियसली नहीं लेता. जब भी हम प्रैक्टिस को जाते हैं ना, तो गेंदबाजी की प्रैक्टिस करते हैं, बल्लेबाजी की प्रैक्टिस करते हैं, मगर फील्डिंग की प्रैक्टिस कोई नहीं करता. और नतीजा यही होता है. मैच आप मात्र बल्लेबाजी से नहीं जीत सकते, ये दिमाग में ठान लो. मैच आप गेंदबाजी से सिर्फ नहीं जीत सकते, आपको फील्डिंग भी करनी होती है. आहा, बहुत ही बढ़िया गेंद, मगर देवांग राउत इनके ऊपर उसका ज़्यादा असर नहीं है. ये अच्छी बात, पॉजिटिव अप्रोच देवांग का. जीवन दान मिलने के बाद गेंदबाज थोड़ा सा फ्रस्ट्रेट होते हैं, थोड़ा सा दुखी होते हैं, नाराज होते हैं, और उसका असर उनकी गेंदबाजी में नजर आता है. मगर यहाँ पे देवांग ने सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज को चका तो दिया, मगर इसमें तो लेग स्टंप पर फुल टॉस, जन्मदिन का तोहफा, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार गेंद फरार. मिलेंगे रन 4.
छलांग लगाकर जा पहुंची है 11 रन। 11 का आंकड़ा, 11 जर्सी नंबर 11 अर्थात मोहम्मद कैफ, मोहम्मद शमी और एक महान ऑस्ट्रेलियन गेंदबाज ग्लेन मैकग्राथ। इस बीच बहुत ही बढ़िया ये स्क्वायर कट था, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में बहुत कुछ हमें देखने को मिला, चौका भी देखने को मिला, छक्का भी देखने को मिला, एक जीवन दान भी देखने को मिला, कुछ अच्छी गेंदें, कुछ बिंदी गेंदें, कट शॉट। यानी हम देख सकते हैं कि पहला ओवर यहाँ पे कुछ मिश्रित हमें देखने को मिला था। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। रोनीत नाकवा खेल रहे हैं 7 रन बनाकर और सूरज साड़ावकर खेल रहे हैं 5 रन बनाकर, एक चौका उसमें शामिल। अब दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं राजेंद्र राउत। मैं बात कर रहा था दोस्तों, आपको इत्तला दे रहा था, आपको जानकारी दे रहा था कि इस प्रतियोगिता का जो तीसरा नंबर, थर्ड प्राइज जो है 22,222 रुपये कैश प्राइज होगा। वो सम्माननीय विनायक विलास पाटिल आक्षी ग्राम पंचायत सदस्य उनकी जानिब से यहाँ पे मुहैया करवाया है। हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, राजेंद्र राउत राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद हल्की सी ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ काटा बदलती हुई नजर आई। स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद के साथ राजेंद्र की शुरुआत। 30 गज का दायरा यहाँ पे रहेगा, 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर रहेंगे। दूसरा ओवर है, नहीं इस मतलब राजेंद्र अपने लाइनर लेन से भटक गए, ऑप्शन के बहुत ज़्यादा बाहर ये गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया। एक डीप स्क्वायर लेग और एक लॉन्ग ऑन की दिशा में, ऑन साइड की दिशा में फील्डर और उसी के साथ एक लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है। 30 गज के दायरे के अंदर देखिए ऑन साइड की दिशा में कोई फील्डर मौजूद नहीं है, बिहाइंड विकेट ज़रूर है। जी हाँ, इस मतलब गेंद जड़ में डाल दिया था मगर उसे खोद कर खेला था। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे। इस शॉट में ज़्यादा पावर नहीं थी और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 14 रन। रोनीत नाकवा और सूरज साड़ावकर ये दो बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं। एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट और उसी के साथ साथ अब देखिए थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली। वाइडिश लॉन्ग ऑफ के फील्डर को डीप कवर की दिशा में तैनात किया है और कवर के क्षेत्र पर जो फील्डर थे उन्हें मिड ऑफ की दिशा में तैनात किया है। रोनीत नाकवा बहुत ही अच्छा शॉट, मगर फिर से एक बार वन बाउंस सीधा लॉन्ग ऑन के हाथों में और इसी वजह से मिलेगा मात्र रोनीत को एक ही रन। जी हाँ, यहाँ पे कुछ अवैध एक्शन के लिए अंपायर जी की तरफ से रिव्यू की मांग की है। अब हमारे तीसरे अंपायर टीवी पे बैठ के मुआयना करेंगे, तफ्तीश करेंगे, जांचेंगे और फिर ये फैसला आएगा कि यह एक्शन वैध है या अवैध है। मगर मैं तब तक आपको फिर से एक बार जानकारी देना चाहूँगा, इस टूर्नामेंट का जो चौथा प्राइज़ है वो भी 22,222 रुपये और ये जो कैश प्राइज़ है वो हमें मुहैया करवाया है समीर अनिल म्हात्रे अक्षी सदस्य। सो इनका मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा। उसी के साथ साथ बेस्ट बैट्समैन के लिए एक ब्रांडेड बाइसिकल होगी, वो प्रणव प्रदीप देसाई मूल खानाव इनकी तरफ से हमें प्रोवाइड की गई है। बेस्ट बॉलर के लिए परेश एकनाथ ठाकुर नागांव ग्राम पंचायत सदस्य। यस, इट्स अ फेयर डिलीवरी सर। और मैन ऑफ द सीरीज के लिए रश्मिन जयवंत गुरव इनकी तरफ से एक ब्रांडेड वॉशिंग मशीन मुहैया करवाई है। और उसी के साथ साथ इमर्जिंग प्लेयर को भी एक ब्रांडेड साइकिल देकर नवाजा जाएगा और वो साइकिल सम्माननीय दत्ता नाकवा इनकी तरफ से यहाँ पे प्रोवाइड की गई है।
जी हाँ, इसमें तबा वाइड का इशारा, वाइड के रूप में फिर से एक बार 1 रन बढ़ेगा और रनों की संख्या हो चुकी है 16 फॉर नो लॉस। हालांकि सोच समझकर बल्लेबाजी हो रही है, ज्यादा जल्दबाजी नहीं है। हालांकि एक जीवन दान मिला था, ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा, मगर ये देखिए डांसिंग डाउन द विकेट। कौन कहता है जल्दी नहीं है, हम वेट कर रहे थे, वॉच कर रहे थे। बहुत ही बढ़िया मिडल ऑफ द बैट, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6। किया है ओवर द कवर, डीप कवर खाली है, लॉन्ग ऑफ के फील्डर को चकाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार, मिलेंगे रन यहां पे 4। बहुत ही अच्छा स्कोर मैं कहूंगा, क्योंकि इसी औसत से अगर रन बनेंगे तो तकरीबन 80 रन बन सकते हैं, और 80 रन अगर बनेंगे ना तो फिर बहुत ही अच्छा स्कोर यहां पे खड़ा हो सकता है। मगर प्रोजेक्टेड स्कोर कोई मायने नहीं रखता, यहां पे कभी भी वापसी हो सकती है। अगर एक ओवर किफायती कंजूस यहां पे घटा 5 या 6 रन का, तो फिर बल्लेबाजों को फिर से एक बार सोचना पड़ेगा। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, आदेश पाटिल। हाँ, बहुत ही बढ़िया ये गेंद थी, बल्लेबाज को तकरीबन चकमा तो दिया था और तकदीर वाले रहे। यहां पे दूसरा रन लेने की नाकाम कोशिश होगी क्या? जी हां, फिर से एक बार नॉन स्ट्राइक, गेंद पर भी आउट होने का खतरा मंडराता हुआ, मगर दोनों तरफ शायद देखिए नॉन स्ट्राइक गेंद पर रन आउट है या नहीं है, यह देखने के लिए ऑनफील्ड अंपायर ने तीसरे अंपायर को याद किया है। मगर जिस तरह से बत्तीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर यहां पे थोड़ी सी जल्दबाजी की है बल्लेबाजों ने, अपनी जान को जोखिम में डाल दिया था।
क्या ये दूसरा रन लेना जरूरी था, ये भी सोचना पड़ेगा, क्योंकि अच्छा खासा रनों की संख्या का आकार हमें नजर तो आ रहा है। 2 ओवर में 32 रन बन चुके हैं, दोनों भी बल्लेबाज सेट हो चुके हैं। जी हाँ, मगर यहां पे देखिए दोनों के दोनों बच गए। स्ट्राइक इन पर भी बल्लेबाज बच गए, नॉन स्ट्राइक के इन पर भी बल्लेबाज बच गए और 2 रन भी यहां पे मुकम्मल। मगर मुझे कहीं ना कहीं लगा कि थोड़ी सी जल्दबाजी की। देखिए यहां पे अच्छे खासे रन बरस रहे हैं। सूरज सावकर बहुत ही अच्छे फॉर्म में, बहुत ही अच्छे टच में नजर आ रहे हैं। उनके बल्ले से तकरीबन 2 छक्के और 2 चौके आए हैं। इतनी अच्छी अगर बल्लेबाजी आप कर रहे हो। जी हाँ, इस पर तो फुल टॉस गेंद और लॉन्ग ऑन की दिशा में फिर से एक बार कैच ड्रॉप। आहा, इस तरह की फील्डिंग बिल्कुल नहीं चलेगी। आपने फिर से एक बार रोनीत नाखवा जैसे बल्लेबाज को जीवन दान मिला दिया है। ये कैच भी लपकने वाला कैच था, ये भी कैच लेना चाहिए था। जज कर नहीं पाए और अपने बॉडी से दूर कैच लपकने की कोशिश। आहा, कमाल की गेंद, जोरदार अपील, कॉट बिहाइंड विकेट का यहां पे अपील अंपायर जी ने उठाकर ले लिया है, उंगली को आसमान में बुलंद कर दिया और इसी के साथ ये पहला झटका। रोनीत नाकवा बैक टू द पैवेलियन। येस, आपणास एक विनंती आहे की आपण नेक्स्ट बॅट्समन जो आहे तो रेडी ठेवा, तयार ठेवा, कारण फलंदाज येण्यासाठी जाण्यासाठी खूप उशीर होतोय, वेळ लागतोय. मॅन ऑफ द मॅच साठी आपण सुंदर अशा ट्रॉफीज पाहतोय. या ट्रॉफीज सन्माननीय प्रीत बुरांडे यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचप्रमाणे जयेश कवळे यांचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाची व्यवस्था जयेश कवळे यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे 10 बॉक्स पाणी दृष्टी भावार्थ सारंग, 10 बॉक्स पाणी रोहित फाळके, 10 बॉक्स पाणी विशाल राणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. 5 बॉल बॉक्स सन्माननीय विशाल कवळे यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचप्रमाणे नितीन सारंग, शुभम पाटील, अजिंक्य बुरांडे आणि संतोष कवळे यांनी कॉमेंटेटर आणि गुणलेखक यांच्या व्यवस्थेची अर्थात पाहणी केलेली आहे किंवा त्यांचा बंदोबस्त केलेला आहे. सो या सर्वच दिलदार आणि दानशूर व्यक्तींचे मी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एकामेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. सर्वांनी थोडी थोडी मदत केली, सहकार्य केलं, पाठिंबा दिला आणि सर्वांचे आशीर्वाद या स्पर्धेसाठी लाभले आणि म्हणूनच एक सर्वांग सुंदर अशी स्पर्धा आपल्या समोर आपल्या भेटीला आलेली है. चलिए दोस्तों, मैदान पर हवा में गेंद फिर से एक बार. आहा, मगर इस मरतबा देखिए पुरजोर कोशिश लॉन्ग ऑफ के फील्डर ने की थी मगर पहुंच नहीं पाए थे. यहाँ पे बल्लेबाज तकदीर वाले रहे. हालांकि वहाँ के फील्डर की ज़्यादा गलती नहीं होगी ऐसा ही मैं कहूँगा. मगर रनों की संख्या को मैं याद दिलाना चाहूँगा. 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पर, तीसरा ओवर आदेश पाटिल की 4 गेंदें हो चुकी है मगर आदेश पाटिल ने काफी प्रभावित किया है. पहली 4 गेंदों में मात्र 5 रन खर्च करते हुए 1 विकेट हासिल किया है आदेश ने. हाँ, वेरी वेल डन, बहुत ही बढ़िया गेंद. गुडलैंड स्पॉट पे टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद को, अर्थात ऑफ कटर गेंद थी, उसे ढीले हाथों के साथ शॉर्ट कवर की दिशा में ढकेला चीत परिचित अंदाज के साथ. मगर मिलेगा मात्र 1 ही रन. एक रन अगर यहाँ पे आता है तो गेंदबाज और गेंदबाजी करने वाली टीम जरूर खुश होगी.
मगर पहले 2 ओवर में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए पावर प्ले के खेल का किस तरह से इस्तेमाल किया जाता है, उसका किस तरह से फायदा उठाया जाता है, ये दिखा दिया। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात और फिर से एक बार कैच ड्रॉप का सिलसिला जारी रहा। यह भी कैच लपकने वाला कैच था। बहुत ज्यादा गलतियां की है। मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि इंसान गलतियों का पुतला है, इंसान से गलती होगी मगर हर गलती का खामियाजा भी भुगतना पड़ता है। तो इसी बीच ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर फिर से एक बार सुमधुर संगीत सुनेंगे हमारे डीजे मास्टर निकेत से। धन्यवाद। तो मैदान के बाहर इस टूर्नामेंट के लिए जी जान लगाते हुए बहुत मेहनत करते हुए हमारे डीजे मास्टर भी है, उसी के साथ अविरत कसरेकर की सारी टीम, कैमरामैन की टीम और उसी के साथ साथ ऑनलाइन स्कोरिंग ऑपरेटर। कल से हम देख रहे हैं हमारे ऑनलाइन ऑपरेटर सुजल गमरे, इनका भी मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूंगा। और हमारे काबिल दोस्त और एक अच्छे कमेंटेटर अर्थात कपिल ठाकुर, इनकी भी आवाज आप सुन रहे हो। हमारे धरणी गुरुजी, बहुत सारे लोग आपको पॉपुलर करने के लिए, आपको पूरे महाराष्ट्र में, पूरे जिले में, पूरे तहसील में पहुंचाने का काम कर रहे हैं। इन सारे टेक्निकल टीम का मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। तो दोस्तों यहाँ पे 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 39। 13 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। आदेश पाटिल की बहुत ही अच्छी वापसी। आदेश पाटिल ने इस ओवर में मात्र 7 रन खर्च किए और 1 विकेट भी हासिल किया है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही। येस, आपण इथे स्टॉप वॉच लावलेला आहे, टाइम लावलेला आहे। जर उशीर केलात तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल। लक्षात घ्या, आपला एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल। आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये पहिली 3 षटकं किंवा 4 षटकं, पहिली 4 षटकं आपल्याला कंप्लीट करायची आहेत। पहिल्या 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे। लक्षात घ्या, जे काही नियम आहेत ते आपल्याला पाळावेच लागतील। यहां पे चौथे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं देवांग राउत। देवांग राउत ने पहला ओवर किया था मगर ठीक ठाक रहा था, इतना अच्छा भी नहीं, इतना खराब भी नहीं, मगर यहां पे पहली ही गेंद पर देवांग को दिखा दिया है दर्शक दीर्घा का रास्ता। 6 रन। डीजे मास्टर, याचा पण एक बेस असेल ना, याचा पण बेस आहे ना एक वेगळा, याचा पण एक बेस आहे ना स्पीकरचा। हा, मग तो पण कमी करा, खूप ते व्हायब्रेट होते ना, चांगला नाही, स्वीट आवाज येत नाही ना तो। तो समोर येतो, इथे समजत नाही तुम्हाला। हाँ हाँ, समोर आहे ना, त्याचा स्पीड जातो, साईडला नाही। आहा, बैक टू बैक 2 छक्के। अब यहाँ पे आक्रामक रूप धारण किया है। वेरी वेल डन। यस डीजे। यस, धन्यवाद डीजे।
ऋषभ के बल्ले से बैक टू बैक 2 सिक्सर आए हैं। बाएं हाथ के बल्लेबाज ऋषभ ने जिस तरह से आक्रमण की धार को तेज किया है, जी हां, इसमें दबाव ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश। गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया। गेंद मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 52 रन। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। आज इस प्रतियोगिता का दूसरे दिन का पहला मैच, हालांकि पहला सत्र यहां पे जारी है, मगर पहले सत्र में जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, बल्लेबाजों ने पूरी तरीके से डोमिनेट किया है। अगर मैं ऐसा कहूं तो गलत नहीं होगा। ये लीजिए, फिर से एक बार उड़ाया, जी हां, फ्लैट एंड फ्यूरियस, और एक सिक्सर। अपने टीम के लिए एक लंबी और एक बेहतरीन पारी खेलते हुए, और इसी वजह से दोस्तों अक्सर कहा जाता है कि फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। ये क्लासिक बल्लेबाज है। जब से आए हैं तब से उन्होंने बहुत ही सोच समझकर बल्लेबाजी की है। खराब गेंदों का समाचार लिया है और अच्छी गेंदों का सम्मान भी किया है। ये देखिए, फिर से एक बार लॉफ किया है, मगर गेंद इसमें दबा मिडल ऑफ द बैट नहीं हुई। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और यहां पे दूसरा रन चुराने की कोशिश। नो स्ट्राइक के इन पर बल्लेबाज ऋषभ ने अपनी जान को जोखिम में डाल दिया था, मगर देखिए बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छी समझ यहां पर रन लेने की। अंदाजा था उनको कि ये 2 रन हो सकते हैं। 60 रन, 60, 4 ओवर की समाप्ति के बाद 60 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में आए थे 12 रन, दूसरा ओवर काफी खर्चीला घटा था। दूसरे ओवर में आए थे 20 रन। तीसरे ओवर में कमाल का कमबैक हमें देखने को मिला आदेश पाटिल के जरिए से। आदेश पाटिल ने मात्र 7 रन खर्च किए, मगर देवांग राउत जो चौथे ओवर में आए वो फिर से एक बार बहुत ज्यादा महंगे साबित हुए। चौथे ओवर में आए हैं 21 रन, 15 रन की औसत से यहां पे रन बन रहे हैं। इस औसत से अगर रन बनेंगे, जरूर मैं धरणे गुरुजी से पूछूंगा। धरणे गुरुजी, कल का हाईएस्ट, यस, कल का हाईएस्ट 61 रनों का था और वो 61 रन भी चेस हुए थे। तो कल मैंने पहले ही मैच में कहा था, इस विकेट को देखते हुए, इस मैदान के मद्देनजर, कि यहाँ पे 60 रन को आपको बनाना ही पड़ेगा और यहाँ पे 60 रन बनेंगे। कल एक इनिंग में 6 छक्के ज्यादा से ज्यादा लग चुके थे और आज पहले ही मैच में 6 छक्के लग चुके हैं। बाएं हाथ के बल्लेबाज ऋषभ स्ट्राइक इन पर, जी हां, इसमें दबा लेग स्टंप के बाहर, टप्पा खाने के बाद, जी हां, और बाहर की तरफ गेंद निकल गई। बिल्कुल डाउट नहीं है, कोई शक शुबा नहीं है, क्योंकि लेग स्टंप के बाहर गेंद पिच हुई और बाहर की तरफ ही निकल गई। बाएं हाथ के गेंदबाज है, बाएं हाथ के बल्लेबाज है। हालांकि अक्सर कहा जाता है कि बाएं हाथ के बल्लेबाज के सामने अक्सर कप्तान सोचते हैं कि बाएं हाथ के गेंदबाज को हम गेंदबाजी नहीं देंगे, मगर यहां पे राइट हैंड से गेंदबाजी कर रहे हैं। जी हां, मुझे पहले ऐसा लगा कि बाएं हाथ के गेंदबाज है, मगर बहुत ही अच्छा कमबैक। पहली गेंद वाइड जरूर थी, मगर दूसरी गेंद पर सही लंबाई और सही दिशा, बल्लेबाज ऋषभ को यहां पे चकमा दिया है। नो स्ट्राइक इन पर सूरज सावकर ने एक नायाब पारी अपनी टीम के लिए एक मजबूत बेस बनाया है। गेंदबाजी की बात करें तो मैं आदेश पाटिल की तारीफ करना चाहूंगा। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। नपीतुली गेंदबाजी किसे कहते हैं? बल्लेबाज को रनों से वंचित रखने वाली गेंदबाजी। जी हां, मगर इसमें दबा अपने बल्ले को स्वैप किया है, बिल्कुल वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है। गोली की रफ्तार से गेंद 1 बाउंस 4।
रन स्कोर कार्ड पर। इसके पहले 61 का हाईएस्ट था, वो भी हालांकि चेस हुआ था। हाँ, जोरदार अपील, पग बजा के लिए बीचों बीच स्टंप के पकड़े गए और इसी के साथ एक और सफलता। ऋषभ निर्गुले और इस प्रतियोगिता का ये 56वां विकेट था। मगर जिस तरह से बल्लेबाजी की है ना, गेंदबाजों को सोचना पड़ेगा, क्योंकि आपको भी यहां पे बल्लेबाजी करनी है। अभी भी इस ओवर की 3 गेंदें आना बाकी है। इस 3 गेंदों में बड़े स्ट्रोक बिल्कुल लगाने नहीं देना है, वरना बहुत मुश्किलों में पड़ सकते हो, क्योंकि अब तक 65 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यहां से विकेट चटकाने होंगे। जी हां, अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी, और उसे जड़ से खोदकर खेल दिया था। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, उसके बावजूद अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली। देखते देखते बल्लेबाजों ने 2 रन बहुत ही अच्छे अंदाज के साथ यहां पे मुकम्मल कर लिए हैं। वेरी वेल डन। ये तैयारी होनी चाहिए। मैं अक्सर कहता हूं कि रिस्क उठाना पड़ता है आपको, और यहां पे तो अंतिम 2 गेंदें बची हैं। अब 2 गेंदें शेष इस ओवर में। तेजस कुलाबकर ने कुछ हद तक बहुत ही अच्छी गेंदबाजी की, अगर मैं ऐसा कहूं तो गलत नहीं होगा, क्योंकि मात्र 1 चौका, 1 वाइड बॉल जरूर है, मगर 1 विकेट भी है। कुल मिला के अब तक उन्होंने 7 रन खर्च किए हैं। पहले ओवर के मुकाबले में बहुत ही बढ़िया ये ओवर घटता हुआ। इसी तरह से ये किफ़ायती और कंजूस ओवर घटना बेहद ज़रूरी है गेंदबाजी करने वाली टीम के ज़रिए से, अगर सोचा जाए। रॉयल किंग साखर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है, मगर यहां पे नाकाम कोशिश होगी। अपने साथी बल्लेबाज को स्ट्राइक देने की कोशिश, और इसी वजह से रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। अंतिम 1 गेंद, फिर से एक बार सही लंबाई, सही दिशा, जड़ में डालने का प्रयास, मगर वही नजारा। अच्छी फील्डिंग और अच्छे थ्रो के बावजूद भी यहां पे बल्लेबाजों ने अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया और 2 रन आसानी के साथ जोड़ लिए। और देखते देखते 69 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। साखर प्रीमियर लीग सीझन 5 डे 2 आणि त्यामधील पहिला सामना कॉकटेल ग्रुप साखर विरुद्ध रॉयल किंग ग्रुप साखर। आता या सामन्यामध्ये ज्या वेळेला कालचा दिवस सुरू झाला किंवा या 5व्या सीझनला सुरुवात झाली, त्यावेळेला या विकेटला पाहून जे प्रेडिक्शन केलं होतं ते आज या मॅच मध्ये सफल झाले असं आपण म्हणूयात। कारण 60-65 प्लस रन होणं या विकेटवर फार गरजेचं आहे, कारण बॉल बॅटवर खूप चांगला येतोय, पाटा विकेट आहे, आउटफील्ड खूप फास्ट आहे। आता आउटफील्ड फास्ट का आहे, कारण अगदी रोलरने रोल केलेली ही आउटफील्ड आहे
आणि 360 अंशाचं म्हणजे 360 डिग्रीचं हे सुंदर असं मैदान आणि कोणत्याही भागामध्ये तुम्ही फटके मारू शकता. चला, रॉयल किंग ग्रुप साखर तुमच्या संघ मैदानामध्ये उतरणं बंधनकारक आहे. आणि काल जो शेवटचा सामना झाला होता तो सामना अर्थातच प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर या टीमने जिंकलेला आहे. सो कॅप्टन, तुमची टीम रेडी ठेवायची आहे. नेक्स्ट मॅच आणि तुमच्या आणि या दोन संघादरम्यान जो संघ जिंकेल तो तुमच्या सोबत लढणार आहे. 70 धावांचं टार्गेट भलं मोठं टार्गेट आहे आणि त्यासाठी धरणे सर चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे. जशा पद्धतीची सुरुवात रोनित आणि सूरज या दोघांनी केली होती रॉयल किंग ग्रुपसाठी, आता हे आव्हान कॉकटेल ग्रुपसाठी असणार आहे. कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कदाचित रोनित नाखवाची 1 ओव्हर तरी असणार आहे. तो 1 ओव्हरचा स्पेल फार महत्त्वाचा असणार आहे, तो अर्थातच रॉयल किंग ग्रुप साखर या संघासाठी. आता रोनित नाखवा, अमन नाखवा असे खेळाडू त्यांच्या खेम्यामध्ये आहेत असं आपण म्हणूयात. पण प्रतिस्पर्धी संघ ज्या वेळेला कर्णधाराने निर्णय घेतला होता, पण महत्त्वाचा खेळाडू हा आदेश पाटील असणार आहे. आदेश पाटीलची बॅट जर झळकली तर मात्र रॉयल किंग ग्रुप साखर या संघासाठी फार आपण म्हणू की एखादी दुर्दैवी घटना सुद्धा होऊ शकते. त्यामुळे बऱ्याच प्रेडिक्शनवर आपण येऊन थांबत आहोत. बरेचसे प्रेडिक्शन आपल्या मनामध्ये येत आहेत की हे झालं तर ते काय होणार. सो पहिल्या इनिंगचा लेखाजोखा आपण पाहूयात की फलंदाजी करणाऱ्या संघाने काय केलं. की रोनित नाखवा ज्याने मला असं वाटते 7 चेंडूंमध्ये 12 धावा केल्या, परंतु सूरज साळावकर जो की नॉट आउट राहिला 13 चेंडूंमध्ये 33 धावा त्याने बनवल्या. ऋषभ निर्गुळेने एक चांगल्या पद्धतीने फिनिशिंग टचेस दिले. 8 चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी त्यांनी केलेली आहे. तदनंतर आपण पाहिलं तर देवांगने पहिलं षटक टाकलं होतं, त्यामध्ये कोणतीही विकेट नाहीये, 12 धावा. त्यानंतर राजेंद्र राऊतचं ते महागडं षटक, कारण राजेंद्र राऊतने मला असं वाटते रोनित नाखवाचा झेल सोडल्यानंतर 20 धावा त्याने खर्च केल्या. आदेश पाटीलने थोडंसं कमबॅक करून दिलं, विकेट मिळवली, 7 धावा खर्च केल्या. आणि देवांग राऊत पुन्हा एकदा आला आणि देवांग राऊतने 21 धावा केल्या. कदाचित दिस इज द टर्निंग पॉइंट, कारण आदेश पाटीलची ओव्हर खूप चांगली गेली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये जरी तो आला असता, एखादा मी तर म्हणेन तेजस कुलाबकरला 4थ्या ओव्हरमध्ये घेतलं असतं आणि आदेश पाटीलने 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण केला असता तर कदाचित धावा या 60 पर्यंत थांबल्या असत्या. आता ही इनिंग पहा, डॉट बॉल 8 आलेले आहेत, सिंगल 8 आलेले आहेत, डबल्स 5 आलेले आहेत, चौकार 3 आलेले आहेत, षटकार 6 आलेले आहेत, व्हाईट बॉल 3 आणि अशा पद्धतीने 69 धावा, 3 विकेट्स 5 षटकांच्या समाप्तीनंतर. पंचांना सुद्धा विनंती करतोय, दोनही संघ आणि बॅटर सुद्धा मैदानामध्ये आलेले आहेत. सो this is the responsibility of you both. Please come in the ground. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतीय जवानांना मानाचा मुजरा करून आणि त्याच वेळेला या विभागातील अर्थातच साईबाबांचं मंदिर, साईबाबांना नतमस्तक होऊया, मार्तंड मल्हारांना चा जयघोष करूयात आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी चातकासारखं लक्ष लागलेलं आहे या मॅचकडे. बरेचसे सिनियर प्लेयर्स पाहत असतील की आमच्या वेळचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे आमच्या वेळेला फक्त आम्ही सकाळी लवकर यायचो, टाईम टू टाईम 8 ओव्हर्स, 10 ओव्हर्स, 12 ओव्हर्सच्या मॅच व्हायच्या. आता 5 ओव्हर, मॅक्सिमम 6 ओव्हर आणि क्वचितच 8 ओव्हर किंवा 10 ओव्हरच्या मॅचेस होतात. पण तेव्हाचं क्रिकेट फार वेगळं होतं. सुपर खन्नाचा तो चेंडू, त्यानंतर वजनी बॅट, 2च बॅट असायच्या, पायामध्ये शूज नसायचा. पॅरागॉन चप्पलपासून ॲडिडासच्या शूजपर्यंत हा टेनिस क्रिकेटचा प्रवास चालू झालेला आहे. आज खूप ग्लॅमर आलेला आहे आपण असं म्हणतो या क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये स्पेशली, कारण ISPL आल्यानंतर आता प्रेसिडेंट कप आलेला आहे. सध्याच्या घडीला केतन म्हात्रे इन ॲक्शन तुम्हाला त्या कपमध्ये पाहायला मिळतो. कृष्णा सातपुते, बबलू पाटील असे मातब्बर खेळाडू त्या लीग खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सरोज प्रामाणिक सुद्धा आपल्याला त्या लीगमध्ये खेळताना पाहायला मिळतोय
1 करोड धनराशीची ती प्रेसिडेंट कपची स्पर्धा आहे आणि क्रिकेटमधून तुम्ही करिअर घडवू शकता. काही वेळेला बऱ्याचशा न्यूजपेपर्समध्ये एक हेडलाईन यायची किंवा एखादं छोटंसं लेख यायचा की टेनिस क्रिकेटर्सने शिक्षणाला पासून मुलांना वंचित ठेवलेलं आहे किंवा लांब केलेलं आहे. परंतु टेनिस क्रिकेटर जर चांगला खेळ कन्सिस्टंट परफॉर्म करत राहिला तर तो इयरली 3 ते 4 लाख रुपये कमवू शकतो. हे मी आजही या मंचावर बसल्या म्हणू शकतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 30 चेंडूंमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे किंवा 5 षटकं 70 धावा. अमन नाखवा यावेळेला पहिलं षटक प्रारंभीचं घेऊन आलेलं आहे. न्यू बॉल आहे, सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आहे आणि सिक्सर सुप्रीमोचा चेंडू राईट हँड राऊंड विकेटने टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. मार्शल तांडेल स्ट्राईक करतोय. पहिलाच बॉल जो की फुल टॉस होता त्याला डॉट केलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप. वारंवार राईट हँड राऊंड विकेटने ज्या वेळेला उजव्या हाताचा गोलंदाज येतो त्यावेळेला तो आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकतो. आता चला, मुलगा मैदानामध्ये खेळते मग वडील पारितोषिक का नाही लावणार? दत्ता नाखवा यांच्यातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस. मोठा फटका वन्स अगेन. देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय क्षेत्ररक्षक विकेट कीपर रोनित नाकवाच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. स्टार्टिंग पासून प्रेशर क्रिएट करणं, प्रेशर क्रिएट केल्यावर दबाव येईल, दबाव आल्यावर निर्णय चुकेल, निर्णय चुकल्यावर विकेट मिळेल, हीच रणनीती. आणि याच रणनीतीवर टेनिस क्रिकेट किंवा इंटरनॅशनल क्रिकेट खेळलं जातं ना मित्रांनो. आणि हीच रणनीती अमन नाखवा याची पाहायला मिळते नेहमीप्रमाणे राईट हँड राऊंड विकेटने. आता या वेळेला फुल टॉस बॉल. इथे क्षेत्ररक्षक शॉट फाईंड लेगला, विकेटचं बदन, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का, पहिला हा अडथळा दूर केलाय तो अमन नाखवाने. टीमने रिव्ह्यू घेतलाय वेदर इट इज बीमर ऑर नॉट, या गोष्टी चेक करायच्या आहेत. सो तिसऱ्या पंचांना, दानिश सरांना मी विनंती करतोय की ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे आउट, पण त्याला चॅलेंज केलं गेलेलं आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि हे रिव्ह्यू केलं जाईल AK स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीद्वारे. या निर्णयाला चेक केलं जाईल. परंतु चांगली गोलंदाजी, एखादा खराब बॉल आणि त्या खराब बॉलवर सुद्धा विकेट मिळू शकते याचा प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहिला. परंतु अजूनही निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. बॉल खाली आलाय की नाही, की कमरेच्या वरती आहे, स्टंपच्या वरती आहे, या गोष्टी पडताळल्या जातील. खास करून रूल नंबर 21 आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी. मी म्हणालो होतो की बॉल खाली डीप करत होता, जो की ऑफ कटर पद्धतीने टाकला होता, वरती गेला आणि खाली आला बॉल. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स याला जास्त लागला असं मी म्हणेन. आणि फलंदाज मार्शल तांडेल 3 चेंडू खेळून बाद झालेला आहे. महत्वाचा फलंदाज मार्शल तांडेल बाद झालाय. आता कोण येणार आणि कोण कशा पद्धतीने कामगिरी करणार? मार्शल तांडेल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाला मैदानामध्ये यावं लागेल. परंतु बॅटिंग टीमच्या प्लेयर्सने बॅटिंग करायला न्यू बॅटरने जास्त वेळ जर घेतला तर टाइम आउट पद्धतीने सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये बाद दिलं जाऊ शकतं मित्रांनो. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला माहीत आहे ज्या वेळेला शकीब अल हसनने अँजेलो मॅथ्यूजला तसा अपील केला होता आणि थर्ड अंपायरला तो आऊट देणं बंधनकारक होतं, कारण हेल्मेटची जी स्ट्रीप लागली नव्हती आणि त्यावेळेला त्या गोष्टी तो समजावून सांगत होता पंचांना, पण नाही, तिथे रूल्स सर्वांसाठी सारखे असतात. न्यू बॅटर मैदानामध्ये रोहन बानकर यावेळेला मैदानामध्ये आलेले आहेत. मला असं वाटतं रायवाडीवरून हे बिलॉंग करतात. आणि अमनचा चौथा चेंडू घेऊन आहा, सरळ बॅटने खेळून काढलाय, लॉंग ऑनच्या दिशेला ऑन ड्राईव्ह केलाय. प्रोटेक्शन आहे त्यामुळे कोणताही धोका नसणार आहे. अमनने बघा राईट हँड राऊंड विकेटने आलाय, ऑफ स्टंपवर गोलंदाजी होणार आणि त्या अनुषंगाने ऑन साईडला 2 फिल्डर सजवलेले आहेत, जे की 30 गज के दायरे म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहेत. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईंड लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ म्हणूयात आपण. हा लो फुल टच बॉल, मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, मोठी धाव घ्यावी लागेल आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि त्या चुकीला माफी नसणार आहे. या इनिंग मधील पहिला मोठा फटका इथे मात्र आलेला आहे चौकार.
फिल्डिंग आणि या फिल्डिंगच्या रूपाने कधी कधी तुम्ही सामना सुद्धा हरू शकता. जय पराजय आणि जय पराजय या गोष्टी ज्या वेळेला एखाद्या पॉझिटिव्हली आपण बघतो ना त्या गोष्टींकडे, पॉझिटिव्ह म्हणजे काय की विजय आणि निगेटिव्ह म्हणजे काय की पराजय. मग विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक खेळाडू जो मैदानामध्ये उपस्थित आहे, खेळणार आहे, आपलं कर्तव्य सिद्ध करणार आहे, कर्तबगारी सिद्ध करणार आहे, त्याला प्रत्येक चेंडूवर संघर्ष करायचा आहे. आणि हा संघर्ष माणसाला घडवत असतो असं आपण नेहमी म्हणतो. आणि या संघर्षातून एक चौकार खाल्यानंतर पुन्हा एकदा चांगली लाईन आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू रोनित नागवा हेच समजावतोय. कारण टीकेचे एखादे शब्द माणसाला सुदृढ बनवत असतात, मजबूत बनवत असतात. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. इट्स ओके, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहते. एखादी चुकी इट्स ओके, एक विकेट मिळवली आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन, ये बड़ी नाइंसाफी हुई है. अमन नाकवा व्हेरी व्हेरी गुड बॉलिंग बाय हिम. आणि आता हा दबाव कॉकटेल ग्रुपवर आलेला आहे. मी तर म्हणेन आदेश पाटीलला ॲज अ वन डाऊन बॅटर येणं फार गरजेचं होतं. ज्या वेळेला टार्गेट खूप मोठं असतं त्यावेळेला महत्त्वाचा फलंदाज थोडासा प्रमोशन घेऊन आला तर काही हरकत नसते. कारण आदेश पाटील हाच एक की फॅक्टर असणार आहे या इनिंगमध्ये. तो जर लागला तर मात्र फार 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 विचित्र गोष्टी या मैदानामध्ये घडू शकतात. आणि त्याच गोष्टी दाखवण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित असणारे हे दोनही खेळाडू विचार काय करत असतील, चला रोनित नाखवाची 1 ओव्हर घालवायची आहे आपल्याला आणि त्यासाठीच कदाचित आदेश पाटील थांबलाय. कधी कधी या सुद्धा रणनीती असतात. पुढील 3 ओव्हरमध्ये आपण एअर स्ट्राईक करायची. आता थोडंसं रेल्वे रुळावरून रोडने किंवा ग्राउंड स्ट्रोक खेळून आपण हे धावसंख्येला चालना द्यायची, थोडंसं मोमेंटम क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा. जितके मोठे फटके येतील तितके चांगले आहेत, परंतु शेवटच्या 3 ओव्हरमध्ये फक्त मारामारी करायची, असंच काहीतरी स्ट्रॅटेजी. परंतु ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग तुम्ही जर बिल्डअप चांगली केली नाही तर तो दबाव तो तुम्हाला वेगळं स्ट्रोक किंवा एखादा खराब चेंडू सुद्धा मोठ्या शॉटमध्ये कन्वर्ट करता येत नाही, असं सुद्धा चित्र आपण पाहतो. चला, टाइम खूप स्पेंड झालेला आहे. सो मी विनंती करतोय ग्राउंडमधील खेळणाऱ्या प्लेयर्सना की चला रोनित नागवा साखर एक्सप्रेस कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिलाच बॉल. ओ हो, व्हॉट अ वंडरफुल डिलिव्हरी बाय हिम. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदलला. मला नक्कीच जेमी अँडरसनची आठवण आली. कारण ज्या वेळेला विराट कोहलीला त्याने 3 ते 4 वेळेला एकाच सिरीजमध्ये बाद केलं होतं, खूप कॉन्ट्रोवर्सी झाली. विराट कोहलीला तो स्ट्रोक खेळायचा आहे की नाही, आणि कदाचित तशाच पद्धतीचा हा काटाकीर करणारा बॉल रोनित नागवा याचा. अहो, या वेळेला आतमध्ये आणि रोनित नागवाला साखर एक्सप्रेस का म्हणतात याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवलंय. फक्त आउट स्विंग करत नाही, इन स्विंग सुद्धा करता येतो. आज वडिलांना कदाचित ते म्हणत असेल की माझी छाती डौलाने इतकी फुगले, आता मोजलीत तर 56-57 सुद्धा तितकी होईल. कारण आज माझा मुलगा खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. पहिला आउट स्विंगर, आता इन स्विंगर. राजन नाखवा जवळून मॅच पाहत आहेत. बिग स्ट्रोक कमिंग आणि त्याच प्रयत्नामध्ये होता, परंतु या वेळेला कभी अंदर कभी बाहेर, अंदर बाहेर आणि अशाच आपल्या तालावर था थैया नाचताना. कथकली किंवा तुम्ही ते नृत्य पाहिलं असेल त्या पायावर पदला तिथे थोडंसं कमी पाहायला मिळालं. बॉल पर्यंत पोहोचत नाही, बॅट पोहोचवत आहेत, परंतु बॉल पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि ते करत नाहीयेत फलंदाज. सो इट्स ऑल अबाउट प्रीडिटरमाइन. आता या वेळेला गोलंदाजाने थोडासा तेज तरार, थोडासा आखूट टप्प्याचा बॉल टाकला, थोडासा मागे टाकला आणि लाईन चुकली आणि त्यामुळे पंचांनी दंड ठोकावलेला आहे. धावसंख्येमध्ये 1ची वाढ झालेली आहे. 6 धावा स्कोर कार्डवर. रोनित नागवाचे पहिले 3 बॉल खूप चांगले होते, परंतु कधी कधी होतं ना की वेगवेगळे चेंडू तुम्हाला टाकावेच लागतात. कारण या टेनिस क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये एकाच टप्प्यावर तुम्ही बॉल टाकू शकत नाहीत किंवा एकाच पद्धतीचा बॉल तुम्ही वारंवार टाकू शकत नाहीत. पुन्हा एकदा पण या वेळेला अनएक्सपेक्टेड गोष्टी घडत असतात क्रिकेटमध्ये आणि त्याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा मैदानामध्ये आलं. एक्सपेक्टेशन ऑलवेज डिस्ट्रॉय यू. म्हणजे ती मला भेटायला येईल असं आपण म्हणतो, पण ती आपल्याला सोडून दुसऱ्याला भेटायला जाते, असंच काहीतरी चित्र. म्हणजे बॉल उडून आपल्या बॅटपर्यंत येईल, परंतु तो सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे खाली राहिला, असं मैदानामध्ये घडलंय. डॉट बॉल एव्हरी डॉट बॉल प्रेशर वाढवणारा असेल राईट हँड ओव्हर दी विकेटने. ओहो, वंडरफुल. पण या वेळेला थोडासा बाहेर पंचाने सांगितलंय आणि बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय.
थोडासा त्यांना वाटलं की शफल झालेले आहेत आणि तो जो रिव्ह्यू आहे त्याचं काही लोणचं घालायचं नाही आहे, तो वापरायचा आहे. सो दानिश सरांना मी विनंती करतोय, इट्स अ रिव्ह्यू फॉर क्लिअर रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल ऑर नॉट. पण फार मजा येते. सेकंड इनिंगमध्ये धावांवर लगाम लावण्याचा धरणेसर प्रयत्न फार महत्त्वाचा आहे. कारण आज धरणेसर जरी पेशाने शिक्षक असले तरी जे जुने काळात क्रिकेट खेळलेले आहेत त्यांचा तो जिव्हाळा सुद्धा क्रिकेटसोबत किती जोडलेला आहे हे आज आपण तुम्ही पाहताय. 80 पासून अगदी स्कोरिंगची जी भूमिका बजावत आहेत ते आजपर्यंत इट्स अ फेअर डिलिव्हरी सर, बिकॉज ऑफ फलंदाजाने आउटसाइड दी ऑफ स्टंप थोडी अंशी शफलिंग केली होती. आता रूल काय सांगतो, ज्या वेळेला गोलंदाज धावायला चालू करतो त्यावेळेला तुम्ही आउटसाइड दी ऑफ स्टंप शफल झालात तर ती वाईड लाईन वाढत जाते. त्यामुळे हा चेंडू फेअर आहे, योग्य आहे. 5वा चेंडू मला असं वाटते डॉट आलाय, त्यामध्ये एक वाईड बॉलची एक धाव आहे. ओहो, या वेळेला आडवा बाटने पंच केलेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात आहे. 2 धावा चोरल्या जातात, बट इट्स ओके. चला, होत राहतं. कधी कधी एखादा कमकुवत प्लेअर अशा प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, पण तो खेळण्याची इच्छा आपण म्हणतो ना की मैदानाबाहेरून दर्शवण्यापेक्षा ज्या वेळेला आपण मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला त्या गोष्टी कळत असतात. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा किती, तर 8 धावा, 1 विकेट. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये मी म्हणालो होतो की चांगली फलंदाजी करणं फार गरजेचं होतं, सुस्थितीमध्ये येणं फार गरजेचं होतं फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण त्यांनी निर्णय घेतला होता कॉकटेल ग्रुपने की टॉस जिंकायचं, फिल्डिंग करायची आणि प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांवर रोखायचं. संधी आली होती दुसऱ्याच ओव्हरमध्ये, जी पहिल्याच ओव्हरमध्ये आय थिंक तो रिव्हर्सचा स्ट्रोक शॉट बॅकवर्ड पॉइंटला रोनित नागवाचा झेल सुटला आणि त्यानंतर आलेल्या नेक्स्ट ओव्हरमध्ये 20 धावा. दिस इज ऑल अबाउट मोमेंटम आणि तो मोमेंटम मिळाल्यानंतर फलंदाजाने केलेली सूरज साळावकरने कमालीची फलंदाजी, फ्रेशर रिलीफ केला, स्ट्रोक चांगले एक्झिक्यूट केले आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर तो साफ दबाव पाहायला मिळाला. मी विनंती करतोय, आतापर्यंत या इनिंगचे मला असं वाटते 9 ते 10 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. सो गोलंदाजी करणारा संघ जर 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला पेनल्टीचा सामना करायचा नसेल तर तुम्हाला फिल्डिंग फास्ट लावावी लागेल आणि या इनिंगची सुद्धा सुरुवात लवकर करावी लागेल. आता आपण हा सुद्धा विचार करूया की रोनित नागवाने पहिली ओव्हर न घेता दुसरी ओव्हर का घेतली, कारण 4थी ओव्हर सेकंड इनिंगमध्ये फार महत्त्वाची असते, सेकंड लास्ट ओव्हर, आणि त्या ओव्हरमध्ये आपण स्वतः जर मेन बॉलर जर गोलंदाजी केली तर निश्चितपणे आपल्या संघाला फायदा होऊ शकतो. आणि यालाच जर म्हणतात ना मित्रांनो, कॅप्टन्सी, स्ट्रॅटजी किंवा रणनीती, आणि या शब्दांचा सुद्धा आपल्याला शब्दप्रयोग करावा लागेल. येस, नेक्स्ट बॉलर ऋषभ निरगुळे. फलंदाजी चांगली केली होती, 8 बॉलमध्ये आय थिंक 19 बनवले होते. आता गोलंदाजी करायची आहे लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. ओहो, ऑफ कटर बॉल, या वेळेला मिड विकेट आणि काऊस कॉर्नरच्या रिझन मध्ये गेला. अमन नाखवा आहे तेच तर थ्रो, पण थोडासा वेळ लागला. क्रिकेटचा खेळ हा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बदलत असतो. ज्या वेळेला 2019 मध्ये अगदी इंचभर किंवा सेंटीमीटरच्या याच्याने महेंद्रसिंग धोनी पहिल्यांदा रनआउट झाला होता आणि त्यानंतर आपण त्या विश्वचषकामधून बाहेर गेलो होतो आणि आपल्याला मुंबई इंडियन्स वरच्या विरुद्धच्या सामन्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने बाद झाला. चेन्नई सुपर किंग्स फायनल हरली होती. आहा, यावेळचा खूप चांगला बॉल आणि फलंदाज बॉल पर्यंत पोहोचत नाहीयेत. फक्त विश्वास काय आहे की मोठा स्ट्रोक आणि तो एअर स्ट्राईक. तुम्ही ग्राउंड स्ट्रोक खेळा, गॅप स्ट्रोक खेळा, मिळू शकेल फायदा. षटकारच मिळवण्यापेक्षा चौकारावर जास्त भर द्या. थोडंसं त्या सुद्धा गोष्टींकडे विचार करावा लागेल. पण तो आता धरणे सर ही वेळ नाहीये ना की आता तुम्ही सिंगल डबल्स काढाल आणि धावांना चालना देणार, पण तेही वेळ गेलेली आहे. कारण पहिल्या ओव्हर 2 ओव्हरमध्ये फक्त 8 होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषभ, पण या वेळेला आहा, चूक टप्प्याची ही गोलंदाजी, स्लोवर 1 बॉल आणि फलंदाज रोहन बानकर या मला असं वाटतं इनिंगमध्ये टोटल 6 डॉट्स बॉल खेळलेला आहे. ओ दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. होतं कधी कधी दिवस तुमचे नसतात, दिवस प्रत्येकाचे येतात आणि अशा वेळेला आपले दिवस येतील. या आएगा, मला राग येतोय आणि मला रागाने मारलेला हा फटका फार आवडलाय. षटकार.
6 षटकार, 17 धावा, 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. इनिंगचा जो स्पीड आहे, जी धावगती आहे, जो रन रेट आहे, तो फार कमी केलेला आहे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने, परंतु यावेळेला फ्लायटेड डिलिव्हरी, एअर स्ट्राईक, बॉल हवेमध्ये, चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर, षटकार. आमचे धरणे सर सांगतायत, मी का त्यांना अलिबाग तालुक्यातील किंवा अलिबाग मुरुड रोहामधील वन ऑफ द बेस्ट स्कोरर का म्हणतो, मॅन्युअल स्कोरर, कारण 16व्या चेंडूवर षटकार पहिला आला या इनिंग मध्ये, हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांचा पहिलाच बॉलवर आला होता. म्हणजे दिवसाची सुरुवात कशी सुंदर झाली होती. ओहो, वंडरफुल वंडरफुल. परंतु या वेळेला ट्रॅप सजवला होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाच्या झोळीतून बॉल निसटलाय. आहा, कॅच छोडा है या मॅच छोडा है. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की चला 2 ओव्हर्समध्ये फक्त 8 धावा आपण गेल्यात, पण तसं नाहीये मित्रांनो. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 25 धावा. 25वा झेल सोडलेला आहे. डीजे मास्टर म्हणत असतील आता गाणं लावू तर कोणतं लावू, जो सोचोगे वही लगाओगे. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर, डीजे निकेत यांचा हे सुंदर आपण वर्क पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. विकेटची संधी होती या ओव्हरमध्ये. ऋषभ निळगुळेच्या गोलंदाजीवर लगातार 2 षटकार ठोकल्यानंतर कदाचित एखादी विकेट मिळाली असती, परंतु नाही. परंतु अजूनही येस, 12 बॉल अँड 45 रन्स, 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता. अभी तो मैंने स्टार्ट किया है, आधा हो चुका है, आधे से कम हो चुका है, बहुत बाकी है. आणि अशा वेळेला मी म्हणालो होतो की 4थी ओव्हर फार महत्वाची असते. दिस इज दी प्रेशराइज सिच्युएशन. आणि अशा वेळेला इथून मॅच रंग बदलू शकते. आणि तीच महत्वाची ओव्हर घेऊन कॅप्टन फ्रंटवर आलेला आहे, बॉलिंग मार्कवर आलेला आहे रोनित नाखवा. पॉवर प्लेच्या 2ऱ्या षटकामध्ये जी घातक गोलंदाजी केली होती, त्यामुळे कॉकटेल ग्रुपचं कंबरड मोडलं होतं असं मी म्हणेन. आता असं म्हणत रोनित नाखवा म्हणेल प्रेशराइज सिच्युएशन मला आहे आणि त्यामध्ये मला विकेट्स मिळू शकतात, मन में लड्डू फुटा म्हणत तो सुद्धा बॉलिंग मार्कवर आलेला आहे. फलंदाजीमध्ये तितकंसं यश मिळालेलं नाही आहे असं आपण म्हणूयात, परंतु गोलंदाजी काय लाजवाब गोलंदाजी केलेली आहे. चला इनिंगची सुरुवात करूयात. अजूनही आपण म्हणतोय या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकांची हाताळणी करायची आहे आणि काटेकोरपणे नियमांचं पालन जर करायचं असेल तर मात्र तुम्हाला 4 षटकं या 20 मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागतील. आणि आतापर्यंत 14 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. हवेचा प्रवाह, हवामानामध्ये होणारे बदल, मी ज्या वेळेला म्हटलं होतं की आज थोडंसं पावसाची शक्यता आहे मध्य किंवा उत्तर भागामध्ये महाराष्ट्राच्या, आणि त्याचा प्रभाव या किनारपट्टीला बसू शकतो. ओहो, आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर, आउटसाइड द ऑफ स्टंप शफलिंग सुद्धा होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आता तो प्रयत्न का केला, आपटलेला बॉल होता, आउटसाइड द ऑफ स्टंप होता, पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता जो डीप मध्ये.
आणि त्यामुळेच तो चेंडू टटवण्याचा प्रयत्न केलाय. सो डेफिनेटली बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. 11 बॉल्स अँड 45 रन्स नीड टू विन. 11 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता. रोनित पुन्हा एकदा, पण अशा वेळेला कनेक्शन इम्प्रॉपर. क्षेत्ररक्षक आहेत, पाहत बसतील, टप्पा उडून बॉल जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि त्याने बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडून. बॉल टीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. पाहायला मिळाला. थोडंसं वेगळं दृश्य त्याला पाहायला मिळालं, कारण भान नव्हतं फिल्डरला की आपण कुठे उभे आहोत. लक्ष्मण रेषाच्या आतमध्येच राहावं लागेल आणि अशा वेळेला बिहाइंड द विकेट अमन नखवा झेल सोडतोय, परंतु विकेट मिळालेली आहे रनआउट स्वरूपात. सोपा वाटणारा झेल मित्रांनो सोपा नव्हता. आता याचं कारण काय की बॅटला जेव्हा स्पर्श होऊन बिहाइंड द विकेट बॉल ज्या वेळेला जातो त्यावेळेला तो गिरकी घेत जातो, फिरत जातो, घुमत जातो आणि ही चक्री मात्र चक्री वादळामध्ये बदलित झाली आणि अमन नाकवाच्या हातावर बॉल पडल्या क्षणी उडला, निसटला. परंतु फलंदाज जाळ्यामध्ये सापडलाच होता. एक जाळं पुढं होतं, दुसरं जाळं मागं होतं आणि मासा या 2 जाळ्यामधून कसा फसेल. आहा, न्यू बॅटर आदेश पाटील, जिसका मुझे था इंतजार वो अभी मैदान में आया है. आता आल्या आल्या मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. मग आदेश पाटील वर्सेस रोनित नागवा हे बॅटल जर बॅटरच्या बाजूने झालं तर मात्र कॉकटेल ग्रुप आता त्यांची धुंद अजून वाढू शकते. धुंदीत राहू आणि यासाठीच त्यांनी कॉकटेल ग्रुप नाव दिलेलं आहे. वंडरफुल नेम. आणि पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि कमी जाणवली ती फक्त पदला तित्याची. स्टँड अँड डिस्पॅच करायचा होता. थोडंसं फुटवर्क पाहायला मिळालं असतं कारण बॅकफुटवरूनच तो बॉल भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि ती बॉडी बॅलन्स राहिलेली नाही आणि तो दबाव साफ पाहायला मिळाला, जो दबाव बाकीच्या फिल्डरना रिलीज करता आलेला नाहीये. आणि महत्वाचा फलंदाज खूप लेट आलाय. पहिला चेंडू डॉट खेळलाय, पहिला डाव भूताचा असं म्हणत रोनित नागवाचा पुन्हा एकदा आदेश सामना करण्यासाठी सज्ज. पण आदेशने यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. अमन वन्स अगेन बॉलच्या खाली, परंतु चुका सुधारल्या जातात याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये. फलंदाज आदेश पाटील ऑन अटक मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. मयूर तांडेलने आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, नॉट इन टू द सेफ हँड. ओहो, प्रयत्न खूप चांगले झाले होते. अगदी मला असं वाटतं काउच कॉर्नरवरून किंवा वाईडिश लॉंगॉनवरून अगदी मिडॉन पर्यंत, मिडॉनच्या सुद्धा पुढे गेले होते आणि हा बॉल आय थिंक या वेळेला या षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. 5 षटकांमध्ये 70 बनवायच्या होत्या, 69 झाल्या होत्या. आता विनर्स वर्सेस विनर यानंतरचा होणारा मुकाबला. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 6 बॉल्समध्ये 39 धावांची आवश्यकता. मला ती रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते. 6 बॉल्समध्ये मला असं वाटते 44 धावांची आवश्यकता होती. बॉलर राहुल जोगाडिया आणि जिग्नेश पटेल बॅटर. आणि जिग्नेश पटेल असा बॅटर आहे जो लेफ्टी सुद्धा खेळतो, राईटी सुद्धा खेळतो आणि त्याने त्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 4 चेंडूंमध्ये त्या धावा पूर्ण केल्या होत्या. होऊ शकतं, का बनू शकत नाही. आणि आता
रोनित नाखवा चौथा ओव्हर घेऊन आला होता, कारण एक टीममध्ये यासिन सर कमकुवत बॉलर असतो आणि त्याला बॅक करण्याची जबाबदारी कॅप्टनवर असतो किंवा प्रमुख गोलंदाजावर असते, आणि तीच जबाबदारी रोनित नाखवाने आपल्या स्पेलमध्ये अतिशय उत्तमपणे हाताळली असं मी म्हणेन. यालाच तर कॅप्टन्सी म्हणतात. कॅप्टन्सी करणं कोणाला असं येऱ्या गेऱ्याचं काम नाही आहे, कारण ज्या वेळेला तुम्हाला कॅप्टन्सी करायची असते तेव्हा 11 खेळाडूंचा विचार करायचा असतो. बॉलर कुठे बॉलिंग टाकेल, कशी रणनीती आखायची, कशी फिल्डिंगची सजावट करायची. आता प्लॅन ए अनसक्सेसफुल झाला तर बी कसा अंमलात आणायचा, प्रत्येक प्लेअरच्या मागे स्ट्रॅटेजी कशी बनवायची, बऱ्याच 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 गोष्टी असतात आणि त्या गोष्टी तुम्हाला वारंवार आपण या भूमिकेमध्ये आल्यानंतरच कळतात. अचानकपणे ती भूमिका आपल्या अंगावर आली ना तर त्या भूमिकेचं आपल्याला कदाचित ओझं वाटू शकतं. जशी घरची जबाबदारी आपल्या अंगावर आली की ती ओझं वाटू लागते, की मग वडिलांनी ती आपल्या कशी हाताळली असेल हा सुद्धा विचार आपल्याला मनामध्ये येत असतो. 6 बॉल्समध्ये 39 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी रोहन बानकर स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईक एंडला मयूर तांडेल आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजीसाठी आलेले आयुष राऊळ यावला राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, मर्यादित कक्षेच्या बाहेरचा बॉल आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडे अंशी फंबल झालाय. अतिरिक्त या 2 धावा आल्यात, त्यामुळे 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 6 छक्के लगा दिए जाएंगे तो बडा मजा आएगा, कारण कालच्या दिवसापासून काटे की टक्कर यासिन सर पाहायला मिळालेले नाहीये, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये थोडासा उत्साहाची कमी जाणवते, हे तितकंच खरं आहे. आणि अशा वेळेला मिडविकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फील्ड करतील सिंगल आणि या एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगल डबल्स ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग किंवा इनिंग बिल्डअप करण्याच्या वेळेला त्या महत्त्वाच्या असतात, परंतु सेकंड इनिंगमध्ये तुम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये जर सिंगल्स डबल्स घ्याल आणि इतकं भलं मोठे टार्गेट असेल त्यात इतके फायदेशीर साबित होणार नाही आहेत. आत्मविश्वास थोडाच वाढवतील, जास्त वाढवणार नाही आहेत. पण अशा वेळेला गोलंदाजाकडून झालेली ही चुकी, इट्स अ नो बॉल पंचांनी सांगितलंय. आणि आता मात्र या चेंडूवर मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. येस, डीजे मास्टरने सुद्धा सलामी दिले की हा नो बॉल आहे. धोक्याची घंटा वाजलेली आहे आणि तंटा नाही तर घंटा नाही. मॅच मध्ये रंगतता रोमहर्षकता अशीच बनून राहायची असेल तर या चेंडूवर षटकार आला पाहिजे. आधीच्याच चेंडूवर येणं फार गरजेचं होतं. मी तर म्हणेन त्या नो बॉलवरच मोठा फटका आला असता तर मात्र फार मजा आली असती. अगदी 7 किंवा 5 धावा मिळाल्या असत्या, परंतु नाही, तसं काही घडलेलं नाहीये. पाहूयात, हा फ्री हिटचा बॉल आकाशामध्ये भिरकावलाय. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर बनलेत. एकच धाव रोनित नाखवाला असलेला विश्वास आयुष राऊळवर आणि तो सार्थ ठरवत असताना एखादी चुकी होऊ शकते, कारण क्रिकेट इज ऑल अबाउट मॅच प्रॅक्टिस. कारण तुम्ही प्रॅक्टिसमध्ये किती बॉल टाकताय किंवा कशी बॉलिंग करताय याला महत्त्व नाही आहे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन, अकॉर्डिंग टू इक्वेशन तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करताय, अकॉर्डिंग टू बॅटर कशा पद्धतीने गोलंदाजी करताय फार महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळेला चला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. अमनच्या समोरून चेंडू यावेळेला फील्ड केला जातोय. सिंगल येणार, औपचारिकता बाकी आहे असं मी म्हणेन, कारण आता मात्र नांग्या गळल्यात असं आपण म्हणूयात, कारण शोल्डर्स डाऊन असं आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो. कारण प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखरचा टीम कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा आम्हाला, कारण यानंतर 2-3 चेंडू नंतर तुमचा नाणेफेकी होणार आहे. या वेळेला मोठा फटका, देर आए दुरुस्त आहे, पर बहुत बेहतरीन स्ट्रोक, सीमा रेखा के बाहर, 6 रन. षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 43, 43 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय आयुषले या वेळेला सुद्धा स्वतःला उद्ध्वस्त केलंय, कारण ओव्हर पिच बॉल ओव्हर द डीप स्क्वेअर लेग, षटकार.
1 बॉल अँड 21 रन्स नीड टू विन. एक निर्णय किती तुम्हाला विचारांमध्ये टाकतो. कारण आदेश पाटीलने जर 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण केला असता तर देवांगने जर चौथी ओव्हर टाकली नसती तर तेजस कुलाबकरने ती ओव्हर टाकली असती तर पहिल्या इनिंगमध्ये कमी धावा आल्या असत्या तर बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे निर्णय हा विचारपूर्वक घेणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन हॅट्रिक होते फलंदाज, परंतु शेवटच्या चेंडूवर आलेला हा एकेरी धावेचा फटका, कोणतीच धाव नाही आहे असं आपण म्हणूयात. आणि सामना जिंकलाय तो अर्थात रॉयल किंग ग्रुप साखर या संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. चला रोनित नाखवा आणि प्रफुल्ल बांदकर तुमच्या टीम कॅप्टन चला या.